मोठं नाही झालं का? मोठं नाही झालं मग मोठा येत. हे मोठं आहे का? बाबूला उठला आणि इकडे आंब्यांच्या मागत लागले. याला पण आंब्यात भरपूर बघा. अर्धे इथं ठेवलेत कडेच काढून. मित्रांनो यो बाबू दादाचा रूम छोटासा. हा तुझाच आहे ना छोटासा. तर वरती आपल्याला लेंटर फिरवायचं होते. रिंग ती फिरवले. हा त्याच्यात देवघर माहितच आहे. इकडे बघा वरती रिंग फिरवल्या. ती पण आम्ही घरीच फिरवले. जिजू आलेले कोदलेचे आणि बाबू वगैरे शेठ सगळ्यांनी मिळून घरातल्यानेच मिळून केलं. आपला हॉल आहे. पॅसेजमधून आल्यावरती डायरेक्ट हॉल. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि चला आजचा ब्लॉग कंटिन्यू करूया. बघूया आजचा दिवस कसा असणार आहे ते. अरे आंबा नको ना पाडू असं बच्चा. काय ते आंबा तो बाबाने आणलं बा. तो बघ तो एक पाटा. याला पण आंबा आहेत बाबू. किती? 150च्या वरती आंबा येते बघा. मोजा बारीक बारीकले. हेच आंबा किती होतील. आपला आंब्याचा इकडचा पाटा काढले इथनं एवढा. आणि छोटे छोटे आंबे आहेत आपले बघा. अजून इकडे पण आहेत. झाडाला पण आहेत. काढले ना आम्ही छोटे 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 छोटे. त्याला बघत का मोठा पाटा आहे का? त्याला मोठा आंबे आहेत का? बघा यावरला मोठे मोठे आंबे आहेत. भरपूर आंबे आहेत. इथं पण आहेत. आणि अर्धे इथं ठेवलेत कडेच काढून. सगळे आंबे आता जवळपास 50च्या वरती आहेत. 100-150 होतील छोटे छोटे मिळून. आणि मोठे मोठे जवळपास 50 आंबे भेटलेत आम्हाला. बाबू दादा तोडायचे ना तोडायची पहिले म्हणता वरती शेंड तोडून दे ना. बघा आपले आंबे बघा. काय आहे? घे मग घे. कुठे भेटलं? दाखव बाबा. बो किती आहे? एवढीशा. तो मोठा नाही झालं का? मोठं नाही झालं मग मोठा येत. हे मोठं आहे का? बाबूला उठला आणि इकडे आंब्यांच्या मागत लागले. याला पण आंब्यात भरपूर. चला आता आम्ही आंबे काढतो. सगळे खुडतो. लोणच्यासाठी काम होते छोटे छोटे. तर मित्रांनो इथं आपल्या तिखट डाळ बनवायला घेतली भरपूर दिवसातून. या एक शेकटाच्या शेंगा आपल्या घरच्या कसली उचललाय बघ. बाबू दादा बघू आंबे दाखव इकडे. हे बघा हे आंबे आहेत आमच्या. आता लोणचं करायचं. छोटे छोटे मोठे बाजूला चिल्लर पाटे आणि मोठे मोठे. आणि बाबू दादाने आंघोळ नाही केली. आंघोळ नाही केली वाटतं तुम्ही? नाही केली. कांदा येतो. आता हे आंबे लोणच्यासाठी करायचे. आणि मी तोपर्यंत शेकटाच्या शेंगा कापते. आणि बनवायचे आपल्याला तिखट डाळ. आणि भात घातले मी गॅसवरती. तर चला तोपर्यंत तिखट डाळ बनवते. आणि आंब्याचं लोणचं कसं बनवणार आहे ते पण दाखवते मी तुम्हाला. आणि एक करवंद बाबांनी आणलं. ती पण टाकायचे लोणच्याच्या आंब्याच्या लोणच्यात. चला मित्रांनो चालू बाबू दादाला घेऊन स्कूलला. चल 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 लेट्स गो. मित्रांनो आता अंगणवाडीत ना बाबू दादा खेळणे जातो. बाबू दादा ए श्रियांश खेळणी घेतो.
आणि इथे मग पोरं खेळतात. ए काय काय खेळता? बाबूला पण आहे त्याला स्कूलला आता खेळता. छोटे मुले एबीसीडी घेतात. टीचर गेल्यात मीटिंगला. छोट्या मुली लहान पोरांचा अभ्यास घेतात. सगळी पोरं व्यवस्थित बसतात. मित्रांनो आता जस्ट आलो अंगणवाडीतून बाबूला घेऊन आणि बाबू दादा कसं बसले पायऱ्या. कुठे सावली ते तिथं मुली सावली आहे का बाप्पाने का सावली गेली तुझ्या? सावली ते तो बोलतो बारे. चल आपण आपलं घर दाखवू चल सगळ्यांना. चल 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 काय काय रूम दाखवू चल आपला. चल उठ 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 पटकन चल. 1 2 3 4 5 चल चल चल. नाही दाखवीत मग ठीक आहे चल मी चाललो मी दाखवतो. चल दाखव घर आपलं घर दाखवू. मग तू येता हे कोणाचा रूम आहे? बाबूदादाचा रूम आहे. मित्रांनो हे बाबूदादाचा रूम छोटासा. हा तुझाच आहे ना छोटासा. तर वरतं आपलं लेंटर फिरवायचं होते रिंग ती फिरवले. हा त्याच्यात सेल टाकतो. आणि आपला हा थोडासा काम राहिला अर्धवट एलचा. दोनच काम राहतात आपल्या इनकम्प्लीट. एक देवघर आणि तिथला एल तो पण होईल लवकरच कम्प्लीट. तर चला फ्रंटपासून दाखवते आपले कामं किती झालेत किती नाही. काम जसं अपूर्णच आहे जवळजवळ महिना होत आला आपल्या घराला. तर मध्ये मध्ये कामाचा जरा लोड होता
आणि माणसं नव्हती भेटत आपल्याला, त्याच्यामुळे अर्धवट आहे. हा बघा आपला फ्रंट आहे, हा डोअर आहे. हा तिथं सावली आहे, तिथं बस. तर हे रूमची खिडकी आहे, एक बेडरूमची. आणि आपला हा पॅसेज आहे, इथून हा बेडरूममध्ये जाण्यासाठी आहे. ते तशी परत देवघर माहीतच आहे. इकडे बघा वरती रिंग फिरवल्या, ती पण आम्ही घरीच फिरवले. जिजू आलेले कोदलेचे आणि बाबू वगैरे शेठ सगळ्यांनी मिळून, घरातल्यानेच मिळून केलं. आपला हॉल आहे, पॅसेजमधून आल्यावरती डायरेक्ट हॉल. आणि इकडे आपला छोटासा देवघर, जास्त नाही मोठा, नॉर्मली एक माणूस बसेल असा आहे आपला देवघर आहे. तो पण इनकम्प्लीट आहे. हे 2 एल आहेत तेच इनकम्प्लीट राहिलेत, बाकी सगळं झालं आहे इकडे खालचं. आता फक्त चॅनल टाकायचे वरती. तर शेड गेलेत आता 10-11 वाजता गेलेत स्टील आणायला. तर मटेरियल येईल आज. आपला हॉलचं जर दाखवलं आता, किचनमध्ये एंट्री. आपलं किचन आहे, यावेळेस किचन नॉर्मल घेतलं आहे. मागच्या वेळेस आमचं किचन जाम मोठा होता, आता जेवढं गरज आहे तेवढंच घेतलं आहे. वरती सज्जा टाकले किचनला आपल्या वस्तू राहण्यासाठी. आणि किचनची खिडकी, इथून जुन्या किचनचे टाईल्स दिसतात आपल्या. आणि याच किचनच्या समोर आहे डायरेक्ट आपला सेकंड बेडरूम, ज्याला आम्ही मास्टर बेडरूम नाव दिले. कारण की याला कंबाईन टॉयलेट बाथरूम वगैरे काय अटॅच नाही आहे, डायरेक्ट इथंच आहे, जवळच आहे सगळं किचन वगैरे, म्हणून नाव दिलं आहे. बाकी काय नाही विषय, तसं नाही आहे. मास्टर बेडरूम बघायला गेला तर आम्ही बोलतो. आणि आपला हा एक एल इनकम्प्लीट आहे आणि हा कंबाईन बाथरूम ओके. तर आपलं घर एवढंच झालं आहे, इनकम्प्लीट आहे, अजून होईल. हळूहळू कामं होतात आपली. आणि बाबू दादा गेले पुढं, बसला खेळतोय. तर भरपूर दिवस झाले ब्लॉग नव्हता बनवायला भेटला, शूट पण नव्हतं करायला भेटत. तर सगळ्यांना असं वाटत होतं कामामध्ये व्यस्त आहे, तर असं काही नाही आहे, मीच थोडा कंटाळा गेला होता. आणि ह्या बघा आपला बाबू भाई बसले इथे खेळतोय बारका नानांच्या पायरीवरती. तर चला आता स्टील वगैरे चॅनल वगैरे आलं दाखवते कसं लोडिंग वगैरे होते मालाचे ते. आणि जेवण तर झालं आहे आपलं ऑलरेडी, वरण भात आणि तिखट डाळ बनवायची होती, पण आता मेनू चेंज केला, वरण भात केला आणि बिरडा घातल्या आईंनी. मी तोपर्यंत बाबू दादाला घेऊन स्कूलला गेलते. तर चलो दाखवते आता, आपलं सामान लोड होईल तेव्हा.